वीरू थांब बाळ, अजिबात त्या पुरलीकडे बोलू नगस. उगाच भरलेल्या जखमेची खपली काढायची काय सुद्धा गरज नाही. अगं आई, पण मग काकीला काय सांगायचं? तिला सांगू आपण काय सांगायचंय ती. त्या कांचनच्या मनात ना काहीतरी वेगळं राजकारण चालू आहे बघ. वीरू अरे ती पोरगी लय चांगली आहे र. उगाच ह्या राजकारणाच्या जात्यात ती बी भरडायला नगर. हा, मला बी असंच वाटतंय. आणि तसं बी मी त्या अंकुशरावच्या पुरीला कालच माफ केले. बरं झालं लेकरा माफ केलंस ती. अरे उगाच मनात कुणाशी आडी ठेवू नये. जिथल्या तिथं माफ केलं ना की मनावरचं वजन हलकं होतं. बरोबर बोललीस आई. पण आई, मी जर तिला इथं बोलवलं नाही तर काकी रागवल की माझ्यावर. अगं काकीला काय समजवायचं मग? अरे वराडली तर घे चार शब्द ऐकून. दुसऱ्याच्या भल्यासाठी ऐकून घ्यायला लागलं तर लागू दे, पर आपल्यामुळे लोकांच्या पुरील त्रास नको र. तू तिला इथं बोलवू नगस. आणि मी बी तिच्या बरोबर काल काय वागलोय ना, त्यावर मला नाही वाटत तिला मी बोलवलं तरी ते येईल म्हणून. का काय झालं वीरू? अरे तू त्या पोरीशी परत भांडला भिडलास की काय? अरे बोल की. नाही नाही, भांडलो नाही. बरं आई, तू नको काळजी करूस, मी नाही करत तिला फोन. बरं चल, जरा कामं पडले ते. पिवडे काय झालंय ग तुला? डोळं बंद करून बी तुझा निशाणा लागतो. एवढा भारी नाही भाई तुझा. आज काय झालंय? आज डोळं उघड आहेत पण मेंदूच बंद पडलाय. म्हणजे मेंदू सतत त्या वीरूचा विचार करतोय ना, त्याच्यामुळेच नेम लागणं झालाय माझा. आता त्यानं काय केलं? माझा इगो हर्ट केला. असं कसं? त्याने केलं की तुला माफ, अजून काय पाहिजे? त्याची दोस्ती, त्यानं माफ केलाय मला पण माझी दोस्ती नाकारली. आता माझीशी दोस्ती करायला भले भले लाईनीत उभे राहते. त्यांना भाव नाही देत मी आणि याला भाव देते तर ह्यो माझी दोस्ती नाकारतोय. काय समजतो काय की स्वतःला? मग नको त्याच्या नादी लागूस. आणि तू कशाला त्याला एवढा भाव देतेस? त्याला तुझ्या मैत्रीची किंमत कळणार नाही. एवढे तुझ्यावर मैत्री करायला 1000 जण तयार होत्याल. ते वीरू मध्ये काय ठेवलं ग एवढं नक्की? एवढे तुझं दोस्त व्हायला का नाही लय मोठं नशीब लागतं बघ. लय मोठं नशीब. तसं की माझं त्या वीरूच नशीब लय फाटकय बघ. उलट त्याच्याच नशिबात तुझी मैत्री नाही असं समज. आणि असं बी त्याच्या मागं फिरून काय उपयोग नाही बघ. तो काय आयुष्यात तुझ्यावर दोस्ती करणार नाही बघ. होयशे हे धर. अगं अशी कुठे तर जातीयस? ती कळेल लवकरच तुला. अगं पण काय करणार आहेस ते सांग तरी. काय उलट सुलट करू नकोस म्हणजे झालं. अगं हिला एवढं काय बोलले की ही एवढी पिटली? अगं पिवडे, अगं ऐक की. अगदी बरोबर बोललात माने तुम्ही. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा तर फायदा उचललाच पाहिजे. एक काम करा, आपली काही माणसं या आंदोलनामध्ये घुसवा आणि हवा येऊ द्या त्याला. एकदा काही बाजार समिती बंद पडली की त्या लोकशक्ती पार्टीच्या नेत्यांचा बाजार उठलाच म्हणून समजा. हे आंदोलन एवढं पेटवा की त्याच्या आगीमध्ये त्या कांचन सूर्यवंशीपासनं त्या आमदारापर्यंत सगळेच होरपळून निघाले पाहिजेत. माने हीच वेळ आहे त्यांना आपली ताकद दाखवण्याची. जरा जोर लावला की बाजार समिती आपल्या ताब्यात आलीच म्हणून समजा. माने हे फक्त ऐकायला चांगलं वाटतंय पण करणं एवढं सोपं नाही. आणि विरोधकांना तुम्ही कमजोर समजू नका. हे काय अंडो पांडू नाहीयेत.
तुम्ही जसं आंदोलन पेटवण्यासाठी प्रयत्न करताय ना, तसं ते बी आंदोलन मिटवण्यासाठी प्रयत्न करतच असतील. हा, त्यांनी ते प्रयत्न कवाच सुरू केले असते. त्यामुळे एवढा वाटतो तेवढा सोपा नाही. असं म्हणजे आता तुम्ही आम्हाला शानपणा शिकवणार तर? आमचं अख्खं आयुष्य राजकारणात गेलंय. जगदीशराव, एक गोष्ट ध्यानात ठेवा, राजकारणात कधीच काही सोपं नसतं आणि कधीच काय अवघड बी नसतं. राजकारणात रडायचं नसतं, लढायचं असतं. आणि लढायला वाघाची जिगर पाहिजे, जी तुमच्यात अजिबात नाही. डॅडी, मी हाय की तुमची वाघीण. मी हे आंदोलन यशस्वी करू शकते. वा, चांगलंय. आम्ही बघितलंय तुम्ही काय करू शकता ते. सोपवा यांच्यावर जबाबदारी. राजकीय वारसदार म्हणून निवडलंय ना तुम्ही. घ्या अजून एकदा हसू करून तुमचं. पिऊ मॅडम, आंदोलन यशस्वी करणं वाटतं तेवढं सोपं काम नाहीये. शेतकऱ्यांचा बाजारभावाचा प्रश्न आहे, सेन्सिटिव्ह विषय आहे, तुमच्याच्या नाही जमायचं. असं कुठलंच काम नाहीये जे मला नाही जमायचं. शेवटी मी बी माझ्या डॅडीची पोरगी आहे. पिऊ मॅडम, नेमकं तुमच्या डोक्यात काय चाललंय? आधी मला गाडीची चावी द्या आणि माझ्यावरचा पहारा उठवा, मग मी सांगेन. मिळणार नाही. घर सोडून तुम्ही कुठेही जायचं नाही. साहेब, मला वाटते आंदोलनाच्या ठिकाणी जाऊ दे त्यांना. त्या निमित्तानं आपल्या मतदारसंघातील त्यांना समस्या कळतील, शेतकऱ्यांचे प्रश्न कळतील. आता तशाही त्या राजकारणात आल्याच आहेत, त्यामुळं नाही म्हणजे तुम्ही काय ते ठरवा. मला जे वाटतं ते मी बोललो. ठीक आहे. जगदीशराव, तुम्ही जावं पिऊन बरोबर. आम्ही काय तुमचं गुलाम नाही, तुम्ही सांगाल ते ऐकायला. तुमच्या पुरीला बॉडीगार्ड पाहिजे असेल ना, तर दुसरा कोणीतरी बघायचं. काय तुझे मतदाच आंदोलन बिंदोलन चालू केलेस ग? वैशे, शेतकरी पिकवतात ना म्हणून आपण खातो. अन्नदाता आहेत आपण. अण्णा, मला खरंच बघायचं की त्यांच्या अडचणी नेमक्या काय आहेत त्या, आणि मी तर सोडवू शकते का नाही. आणि हे सगळं झालं ना की दुसरं एक आंदोलन आहे, ते बी पार पाडायचंय. दुसरं आंदोलन? ते कसलं? लवकरच कळेल तुला. काय मगासपासून लवकरच कळ बोलतेस ग? त्याच्या आधी तरी काहीतरी बोल. तू तू नक्की काय करणार आहेस? कुटाणा. काय? अगं, दाताखाली कुटाणा धरावा इतक्या सहज बोलतेस ग तू? त्याच्या आधीच्या झालेल्या कुटाण्यानं काय काय झालं माहितीये ना? व आधीचा कुटाणा मिटणं झालाय, तर आणखी कुटाणा. तूच म्हणली होतीस ना माझ्याशी दोस्ती करायला नशीब लागतं म्हणून. असंच एका माणसाला त्याचं नशीब किती चांगलं आहे हे पटवून द्यायला निघाली. त्याचं नशीब बदलायला निघाली आम्ही वैशी. अगं हे पिवडे, तुझं दोस्त व्हायला लय मोठं नशीब लागतं असं म्हणलं होतं का मी? दोस्तीसाठी कुठं ना कर असं म्हणलं नव्हतं मी. आता बंद करते का तुझं प्रवचन? आता नाही, मी उसर हिथंच थांबायचं. बंगल्यात ना कोणी मला हुडकायला येतं का नाही ह्याच्याकडे लक्ष दे. अजिबात कुठं जायचं नाही, कळलं का? अगं मी इथं थांबून काय करू? अगं पिवडे सांग की. अगं मी इथं काय करू? येते मी. अगं पिवडे ऐक की. अगं येते, इथंच थांब, जाऊ नको इथनं कुठं. अगं पिवडे मी काय करू? मला लय ब्या वाटायला लागलंय. आता काय करू? जेव्हापासून मी हिला आधी सारखं वाग असं म्हणलंय ना, तेव्हापासून माझं काळीच नुसतं मिनिटाला वर खाली होतंय. काय करू?
मम्मी तुला ह्या वादळाचं पडलंय वे. अगं पण ती वादळ कवा यायचं? अगं त्या अंकुशराव पाटलाची पोरगी. मी कवाधरनं मोबाईल हातात घेऊन रेडी बसलोया. मला तर वाटतं तिची वाट बघून बघून माझ्या मोबाईलचं चार्जिंगच संपायचं. विरूनं फोन केलाय तिला, येतच असेल. वाईच कळ काढ की जरा. शिकार टप्प्यात येस्तवर गप मगरीगत पडून राहायचं असते शिकाऱ्यानं. अंकुशरावाची पोरगी परत आली आपल्या घरात. तुम्ही म्हणत असाल तर हाकलू का येत ना? ए गप्पे, मागच्या वेळेला तुला हकल म्हणलं होतं तिला, तेव्हा तू काय गुण उधळलं होतेस मला चांगलं माहिती आहे. येऊ दे तिला, मीच बोलिवलंय. जा तू तुझं काम कर, निघ ना. पृथ्वी, तू लाव तुझ्या मोबाईलची वाघर. त्या दिवशी हिचा बाप सभेमध्ये लय मोठ्या मोठ्या गप्पा हाणत होता ना, लय मोठ्या मोठ्या बाता करत होता. आज मी बी दाखवते हिला आणि हिच्या बापाला राजकारण कशाला म्हणतात ते. कांचन सूर्यवंशीला नडतात काय? नाही, आज हिच्यावरनं घाना फिरवला तर बघच. अरे इरू, काय केलंस रे ही? मी नको म्हणते तर त्या पुरीला बोलवलीस रे तू. अगं मी नाही बोलवलं हिला, मी तरीला फोन बी नव्हता केला. काय? अरे मग ती कशी आली आहे इकडं? अगं मलाच काय कळलं झालं आता. ए विरू, अरे काय मारले का गुलगुल करत बसलाय? ये पाट्टे दिशी इकडं. जी विरूने बोलवलं आणि तू आलीस तर. खरं तर मीच सांगितलं होतं विरूला तुला बोलवून घे म्हणून. तुला माफी पाहिजे ना विरूकडनं? होय, तो तुला माफ करेल, पण त्याआधी तुला नाक घासून त्याची माफी मागावी लागेल. कसला विचार करतेस? माफी पाहिजे ना तुला? मग हो मोर आणि गुडघे टेकू त्याच्या समोर आणि नाक घासून माफी माग.
केलंस ना, मग माझी दोस्ती का नाकारलीस? एक गोष्ट लक्षात ठेव, या गावात ना 1000 एक पोरं आहेत ज्यांना माझ्यासोबत दोस्ती करायची. त्यांना पण भाव देत नाही मी. आणि तू पहिला आहेस ज्याला मी स्वतःहून दोस्तीचा हात पुढं केला. त्यामुळे विचार कर, माझ्याशी दोस्ती करायला ना नशीब लागतं, नशीब. मग मी कम नशिबी आहे असं समज. आणि ही बघ, मी ह्या जन्मात तरी तुझ्याशी दोस्ती करणार नाही. पुढच्या जन्मात बघू. मला नाही विश्वास 7 जन्मावर. मला जी पाहिजे ना ती आत्ताच पाहिजे, ह्याच जन्मात. आणि ती मी मिळवणारच. मला जर तुझ्यासारखा दोस्त माझ्या आयुष्यात पाहिजे ना, तर मग पाहिजे. आता माघार नाही. ठरलं ते ठरलं. मग माझं बी ठरलं. माझी बी माघार नाही. दोस्ती नाही म्हणजे नाही. बोललो तर बोललो. ए, नुसती काय उभी आहेस इथं? माफी पाहिजे ना तुला विरूकडनं? चल मग, नाक घास आणि माफी माग आणि निघ ना. आम्ही नाक घासत नाही, घासायला लावतो. आधी प्रेमानं समजवतो, नंतर विनंती करतो. आणि तरी बी समोरच्यानं नाही ऐकलं ना, तर डायरेक्ट उचलून नेतो. हे असलं नाक घासणं बिसणं ना आमच्या रक्तात नाही. तुम्ही असाल झडपी अध्यक्ष, पण मी बी अंकुशराव पाटलाची पोरगी आहे. ही लक्षात ठेवायचं. येते मी.